जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत. जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू. आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथनं जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होऊ शकता. आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालंच पाहिजे. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. Powerful people make places powerful. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा 9.16चा रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर एडिटिंगमध्ये यायचं, खाली तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन असेल हा सिलेक्ट करायचा आहे. आणि वरली फोटोची क्लिप आहे तुम्हाला 2च्या आसपास ठेवायची किंवा 1.5च्या आसपास ठेवायची. ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तुम्हाला इथं मीडियाचं ऑप्शन जे असेल बघू शकता, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील तुम्हाला 10 ते 15 फोटो ॲड करून घ्यायचे सिम्पली. तर मी 15 फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मी काही फोटो ॲड केलेले. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा. तर सिम्पल मी ॲडिओ ॲड करून घेतो. ॲडिओ आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं खूप साऱ्या बीट आहे, तर आपल्याला बीटनुसार हा व्हिडिओ मॅच करायचा आहे. ठीक आहे, त्याआधी करायचं काय, आपल्याला इथं बघू शकता इथं बीट दिसतंय बघू शकता, बीटनुसार आपल्याला याला मॅच करायचं. ठीक आहे, तर ऐकून घ्यायचं आहे. तर साऊंड फुल करतोय. तर पहिली बीट इथनं वाजते बघू शकता इथे. ठीक आहे, तर सिम्पली आपल्याला यावरती क्लिक करायचं आणि इथनं याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता एकदा आपण बघून घेऊया. थोडीशी पुढे. ठीक आहे, त्यानंतर समोरची बीट इथं वाजते बघू शकता, इथनं सुरुवात होती. तर आपल्याला याचा थोडासा पार्ट कट करायचा. ठीक आहे, त्यानंतर समोरची बीट, पुढली बीट बघू शकता इथनं येते. ठीक आहे, तर थोडंसं आपल्याला याचा साईज वाढवून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं बीटनुसार जे मॅच करायचं आहे. तर इथं बीट फास्ट होती बघू शकता. तर इथं करायचं काय, इथे एक छोटीशी बीट परत सुरुवात होती. ठीक आहे, बघू शकता. तर इथनं याचा आपल्याला समोर पार्ट कट करायचा. इथं बघू शकता इथं एक बीट आहे छोटीशी, यावरती क्लिक करायचं. कैचीच्या ऑप्शनवरती येऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याचा समोर पार्ट कट होईल. परत इथं बीट फास्ट होती बघू शकता, इथनं बीट सुरुवात होती. ठीक आहे, तर सिम्पली इथं आपल्याला क्लिक करायचं, याचा समोर पार्ट कट करायचं आहे. अशा प्रकारे इथं परत एक बीट आहे बघू शकता, यावरती क्लिक करायचं, याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे. त्यानंतर इथं बीट परत फास्ट होते, याचा पण समोर पार्ट आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, इथं परत बीट आहे छोटीशी, तुम्ही सेकंद बघू शकता. तुम्हाला नाही जमले तर सेकंदनुसार तुम्ही कट करू शकता. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर इथं बघू शकता इथं परत बीट आहे, याचा समोर पार्ट कट करायचा आहे. इथं पण एक बीट आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथं बघू शकता इथं ज्या फास्ट बीट आहे ह्या बीट तुम्हाला परफेक्टपणे ऐकून घ्यायच्या. ठीक आहे, आणि त्यानुसार इथं कट मारायचा आहे. तर मी ऐकून घेतो. तर इथं एक बीट आहे बघू शकता, याचं कैच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला समजायचं मी कसं कट करतोय ते. ठीक आहे, तर परत इथे एक बीट आहे माझ्या अंदाजाने इथे. ठीक आहे,
कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि फोटो आपले संपलेले आहे तर करायचं काय, परत आपल्याला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि परत आपले फोटो ॲड करून मी परत फोटो ॲड केलेले. त्यानंतर इथं आपण परत एकदा ऐकून घेऊया. तर इथं परत एक बीट आहे, ठीक आहे, बघू शकता इथं बीट आहे. तर कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. परत इथं बीट आहे, इथं आहे परत. तर तुम्हाला इथं बीट बघून घ्यायचं आहे मी कसं कट करतोय, ठीक आहे. परत एकदा आपण बघून घेऊया. इथं एक बीट आहे, ठीक आहे. इथं एक बीट आहे, त्यानंतर बीट संपत आहे. तर आता आपल्याला करायचं काय आहे, काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं, आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 9.16चा परत एकदा रेशो सिलेक्ट करायचा आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगमध्ये यायचं आणि वरली फोटोची क्लिप्स आहे पूर्ण 0 करून टाकायची. खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे. तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. तर मी फोटो सिलेक्ट करून घेतो. तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे, ठीक आहे. तर मी परत एकदा सिलेक्ट करून घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ थोडासा लंबा होईल, ठीक आहे. बघू शकता एवढं झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. बघू शकता जसं की मी एक्सपोर्ट करीत आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर करायचं काय, इथं आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर परत आपल्याला त्याच प्रोजेक्टमध्ये जायचं आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आपण काम करत होतो पहिले, ठीक आहे. तर इथं बघू शकता आता करायचं काय, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं तो व्हिडिओ सिलेक्ट होऊन जाईल. तर आपण आता ऐकून घेऊया. तर इथं आपण एकदा ऐकून घेऊया बीटनुसार, ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला अजून एकदा ॲड करायचा आहे, ठीक आहे. तर इथं मध्ये जे डॉट आहे ते आपल्याला एकदा ऐकून घ्यायचे आहे, ठीक आहे. तर इथं जे पुढले फोटो आहे आपल्याला ते कट करून टाकायचे, ठीक आहे. सगळ्यात पहिले जे एक्स्ट्रा फोटो आहे ते कट करून टाकायचे तो व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर, ठीक आहे. जे जास्त आपण ॲड केलेले होते ते फोटो कट करायचे, ठीक आहे, सगळ्यात पहिले. आणि तो व्हिडिओ ॲड करायचा, ठीक आहे. आता बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे. तर इथं आपल्याला एकदा ऐकून घ्यायचं आहे. याच्यावर जायचं आहे ना, हा व्हिडिओचा आपल्याला एक डुप्लिकेट बनवून घ्यायचा आहे, ठीक आहे. डुप्लिकेट करायच्या नंतर तर इथं याची बीट संपते, ठीक आहे. ह्या व्हिडिओची इथं एक बीट आहे. तर आपल्याला ह्या व्हिडिओचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं मीडियामध्ये जायचं आणि एक फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. जो तुमचा फोटो असेल तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली. तर मी हा फोटो ॲड करतो, ठीक आहे. हा फोटो ॲड केल्याच्या नंतर याची बीट बघायची आपल्याला कुठपर्यंत आहे. तर इथपर्यंत आहे. इथनं परत बीट सुरुवात होती तर या फोटोला आपल्याला कट करून टाकायचं आहे. परत आपल्याला तो व्हिडिओ ॲड करायचा आहे जो आत्ता आपण एक्सपोर्ट केलेला होता, ठीक आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता इथनं परत एक बीट आहे. तर आपण थोडंसं ऐकून घेऊया, ठीक आहे. तर इथनं आपल्याला याचा समोरील पार्ट परत कट करायचा आहे, ठीक आहे, इथनं. आणि एक फोटो परत आपल्याला तुमचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर एक फोटो मी ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो बीटनुसार मॅच केलेले आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, आता यावरती आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी करायचं काय, इथं बघू शकता क्लिक ग्राफिक्स फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्वालिटीचे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. यामधला 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे, ठीक आहे. सॉरी 2 नंबरचा इफेक्ट क्वालिटीचे मधला, ठीक आहे. आणि हा इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचा व्हिडिओ मिळेल. जर तुम्हाला क्वालिटीचे इफेक्ट काइन मास्टरमध्ये ॲड करता येत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर सिम्पली मी ॲड करून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथं ऐकून घ्यायचं आहे क्वालिटीचे मधला 2 नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचा आहे, ठीक आहे. जिथपर्यंत आपली छोटी बीट सुरुवात होत नाही तिथपर्यंत, ठीक आहे. इथनं क्वालिटीचे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि इथं बघू शकता तुम्हाला छोटीशी एक बीट दिसते
इथे छोट्या बीटवरती क्लिक पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये येते ना हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळेल. ठीक आहे, क्वालिटी इफेक्ट जसा ॲड केला तसाच हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आणि यामधला 5 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून याची लेंथ थोडीशी कमी करायची. परत आपल्याला पुढल्या याच्यामध्ये जायचं आहे आणि क्वालिटीमधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर पुढं परत एक छोटीशी बीट आहे, परत आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे. ठीक आहे, आणि यामधला आपल्याला 5 नंबरचा ॲड करायचा आणि हा इफेक्ट कसा ॲड करायचा ते तुम्हाला क्वालिटी इफेक्ट जसं ॲड करशाल तसंच हा पण ॲड करायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळेल. ठीक आहे, तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं क्वालिटी हा ॲड करायचा. ठीक आहे, त्यानंतर इथं ते बीट वाजेल तर आपल्याला परत तो इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी ॲड करून घेतो. आता इथनं बीट फास्ट होते तर इथं फक्त आपल्याला क्वालिटी मधला जो आहे 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. जिथनं बीट एकदम फास्ट होते तिथं बघू शकता फक्त आणि फक्त क्वालिटी मधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तुम्ही इथं सेकंद बघू शकता, सेकंदनुसार जो आहे ॲड करू शकता. ठीक आहे, इथनं बीट जी फास्ट होते तर इथनं आपल्याला क्वालिटी मधला फक्त 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा प्रकारे क्वालिटीमधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथं बघू शकता जो व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या नंतर एक फोटो येतो आपला, त्या फोटोवरती आपल्याला क्वालिटीमधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, जेवढे पण फोटो येतील यामध्ये 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. पुढे आपल्याला 20.40 पर्यंत यायचं आहे. आल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला कैची सर्च ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत चालल्या जाईल. त्यानंतर आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचे आहे. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे. अजून थोडंसं झूम करायचं आहे. एकदम झूम केल्याच्या नंतर इथे याला खाली स्क्रॉल करायचं आहे. ठीक आहे, इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल, बघू शकता ब्लेंडिंगवरती इथे याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बॅक यायचं, यावरती एक ॲडिओ आहे, तर ॲडिओच्या शेवटी जाऊन याचा ॲडिओ आपल्याला बंद करून टाकायचा आहे. ठीक आहे, तर याचं सॉन्ग अट्रॅक्ट झालेलं आहे, ते सॉन्ग डिलीट करून टाकूया. त्यानंतर करायचं काय, इथं लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे, ती बॉर्डर पेन जी ॲड करायची. कैची सर्च ऑप्शनला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर आता करायचं काय, इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.